So good afternoon, welcome back to our channel. This is your host and host Sagar. Actually हे बघा इकडे हे विशाल से दोघे एकत्र आहे बोले. आजचा माझ्या ट्रिपचा लास्ट डे आहे आणि हे लोक आले इकडे पावशीला आणि दोघांची आज फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. तर ऑब्विसली हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. आणि या लोकांचा इम्प्रॉम्प्टू प्लॅन तर नव्हता ना इकडे यायचं. पण ॲक्च्युली मी विशालच्या आईच्या गावी आलो, आईच्या देवस्थानी आलो ना, काय बोललो कुलदेवीला. हां, आईच्या कुलदेवीच्या मंदिरात आलो पावशीला. काय नाव यांचं? पावशी सातेरी देवी. ओके, पावशी सातेरी देवी. एक काम करूया, आपण जरा एकदा आतमध्ये जाऊन व्हिजिट करूया. ॲक्च्युली केलं आहे, पण तुम्हाला थोडा व्हिडिओ दाखवतो, तुम्ही बघा. आणि तोपर्यंत आम्ही आता पुढे निघतो. ॲक्च्युली आज बाईकला सुट्टी, यांच्या गाडीमध्ये आम्ही जातो आता इब्रामपूरला. ते आहे बॉम्बे गोवा रोडला. तर जाताना गाडीमध्ये बोलूया आपण, ठीक आहे? आणि गोवा जाताना आम्ही दरवर्षी इथे थांबायचो इब्रामपूरला, इथे दर्शन घ्यायचो आणि प्रथमेशच्या त्या ह्याला जायचो. मग ते करूनच आम्ही लोक गोव्याला जायचो. मग आमच्यासाठी एकदम मजा यायची ऍक्च्युली. गुड इव्हनिंग. हां, गुड इव्हनिंग. मगाशी उजेड बघितला, आता एकदम अंधार म्हण ना. हां, ॲक्च्युली आज असं ब्लॉग करायची इच्छा नव्हती. आज सकाळ पण खूप झोप येते पण, आणि मित्र पण भेटलेली. त्यांची आज फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी होती आणि ते लोक इथे आपल्या गावच्या देवीला दर्शन द्यायला आलेले. त्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर थोडा टाईमपास केला आणि मग रूमवर येऊन झोपलो. हां, थोडा झोप आलेली. पण आता संध्याकाळी आपण इथून जाऊ शकतो कुठेतरी फिरायला. तर आजचा दिवस वेस्ट नको रे. ॲक्च्युली आता काय 1-2 डेस्टिनेशन आपण काहीतरी करू शकतो आपण. तर मी विचार करतोय, आपलं कुडाळचं तर फेमस मंदिर आहे कुडाळेश्वर मंदिर, ते जाऊन येऊया. लगेच जाऊया आणि लगेच दर्शन घेऊन तुम्हाला दाखवतो. मी मग तुम्ही फिरतोय पण अशी झोप येते. तर मग आता झोप उडवायला काही ना काहीतरी पाहिजे. तर आपली चहा आणि सोबतच आपला एक समोसा. शेप बघा ना, ॲक्च्युली मस्त आहे इकडचं. एक गावची समोसे असे असतात, आपल्या मुंबईसारखे नाही, छोटेवाले. मस्त आहे, क्रिस्पी आहे. ते काम करतो, लगेच खातो आणि लगेच तुम्हाला भेटतो मग, ठीक आहे? पुढे झोप उडवतो. कुडाळमध्ये आता या सहसा आता काय उघडं भेटणार नाही आहे. मी 2-3 राऊंड मारले पण मला असं काय भेटलं नाही फिरायला. तर विचार केलं आजचा ब्लॉग आहे ना संपवू नको, कंटिन्यू ठेवूया आपण उद्यासाठी. कारण की आजचा आपला लास्ट डे, उद्या आपण निघणार. तर पूर्ण दिवस मी तर काय बसमध्ये आपण बसून ब्लॉगिंग नाही करणार. तर मग आजचा थोडा आणि उद्या थोडा आपण म्हणून एक ब्लॉग करूया. तत्पूर्वी हे बघा, बाईकला आपण राम केलं. आज आपण बाईक सरेंडर केली. आता आपण लगेच निघूया आपल्या हॉटेलवर. तर आता बाईक आपण सरेंडर केली आहे आणि आपल्या हॉटेल इथे 5 मिनिटावर. रिक्षा कशाला करायची, फक्त 50 रुपये द्यायचे. चालत जाऊया आणि आपण बोलता जाऊया. तर पहिलं तर हे 4 दिवस ना ॲक्च्युली गेले कसे ते कळालं नाही आहे. आपण 24 तारखेला इथं आलो आणि सर्वात पहिलं आपण काय काम केलं की आपण गेलो फोटोबाला, नाश्ता केला आणि मग आपण गेलो रूमवर. चावी घेतली, पैसे भरले आणि लगेच आपण शोधली बाईक. आणि बाईक घेऊन आपण फक्त भ्रमण केलं इकडं. आणि ॲक्च्युली वेंगुर्ला, तारकर्ली, आपलं वालावल हे सगळं फिरून ना एकदम वेगळा अनुभव भेटला. आणि मला एक सांगू, तुम्हाला खरं सांगतो, मला असं वाटतं की हे इतकं फिरूनही, आणि मी आधी कणकवली जे काय फिरलो आधी सुद्धा बिफोर ब्लॉगिंग, मी फक्त 0.5% एक्सप्लोअर केलं आहे कोकणाला. अजून खूप करायचं बाकी आहे. जसं आपण अंगणवाडी जत्रा झाली आणि मालवण कट्टा झाला, असं काही अजून बघितलं नाही आहे. तर ट्रिप संपली आहे, एक्सपिरियन्स संपला नाही आहे. एक्सपिरियन्स आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. एक्सपिरियन्स आपण पुढे पण येणार, आपण पुढे पण बघणार आणि नवीन गोष्टी आपण एक्सप्लोअर करणार. तर मग ट्रिपला आपण बाय नाही बोलत आहे, ट्रिपला आपण टू बी कंटिन्यूड असं बोलूया, ठीक आहे? कोकण बॅकपॅक टूर कंटिन्यू राहणार. आणि आतापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हेही सांगा. आवडले असेल तर लाईक केलं असेल, तुम्ही सबस्क्राईब पण केलं असेल, शेअर पण केलं असेल, नाही केलं तर प्लीज करा. चांगलं, मला पण चांगलं वाटेल. आणि कारण की इतकी मेहनत घेतली आहे आणि जर त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला तर ऑब्व्हियसली पुढेही कंटिन्यू करायला मजा येईल. आता ना इथे लाईट कमी झाली आहे, आपण एक काम करायचं, लगेच हॉटेलवर जाऊया. कारण की इथून हॉटेल माझं फक्त 1 मिनिटावर. तर लगेच हॉटेलवर जातो आणि मग फ्रेश होतो. तर एक काम करूया, आता इथे ब्लॉग थांबूया, संपूया नको. हा ब्लॉग उद्या आपण कंटिन्यू करूया सकाळी, ठीक आहे? चला, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक.
आजचा दिवस आहे 28 रविवार आणि हा आपला शेवटचा दिवस. म्हणजे आज आपण बसमध्ये बसून मुंबईला जाणार. बस आपली आहे 4:30ची आणि आता वाजले 11:15. इथून चेकआउट करायचा टाईम आहे हॉटेलमधून. बट तुम्हाला हॉटेलचं टूर किंवा रूमचं टूर दाखवायचं राहिलं. ॲक्च्युली ही हॉटेल नाही, ही एक लॉज आहे. जसं तुम्हाला सांगितलेलं मी की ही बजेट ट्रिप आहे. बॅकपॅक टूर म्हणजे बजेट. तर मग कसा वापरला माझा बजेट मी ते बघा. हा दरवाजा इथून आलं की हा आपला बेड, ती खिडकी, बाथरूम, मिरर, बस रूम इतकीच. पण जसा मला रूम भेटलेला तसाच मी रूम त्यांना दिला आहे. काही एकदम घाण केली नाही आहे. आजचा शेवटचा दिवस म्हणून आपलं मी टॉवेल ओला नाही केला म्हणून मी त्यांचं टॉवेल वापरलं आणि ते काही खाल्लेलं ते ठेवलं आहे. बाकी बाथरूम पण छोटा दिलं. तुम्ही बघितलंच की बजेट ट्रिपमध्ये काय काय तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी माझ्या डोक्यात विचार करून आलो की ही ट्रिप सगळ्यात स्वस्त म्हणजे खराब ठिकाणी नाही पण चांगल्या ठिकाणी राहावं आणि बजेटमध्ये राहावं. आता ह्याची जी बुकिंग आहे या हॉटेलचं नाव आहे अनंत मुक्ताई लॉज. या हॉटेलचं तुम्ही जर गुगलवर टाकलं की अनंत मुक्ताई लॉज कुडाळ, ओके, तर तुम्हाला रिव्ह्यूज माहिती पडेल. प्रत्येक रिव्ह्यू वाचा, तुम्हाला माहिती मला माहिती तुम्हाला इतका टाईम नाही आहे रिव्ह्यू वाचायचा. पण जर तुम्ही रेटिंग्स बघितली तर खूप चांगली रेटिंग्स आहे आणि रिव्ह्यूज पण लोकांचे चांगले आहे म्हणून मी ही चूज केली. बजेट प्रत्येक दिवसाचा 800 रुपये होतं इकडे. पण जसं मी इकडच्या ओनरला फोन करून सांगितलं की मी येणार आहे, कन्फर्म येणार आहे, तर त्यांनी माझ्याकडून काही चार्जेस नाही घेतले आधी ॲडव्हान्स बुकिंगचे. ते बोलले तुम्ही या, रूम बघा आणि मग आपण जे काय ते ठरवूया. ठीक आहे. मला रूम ही भेटली 500 रुपयाला पर डे किंवा पर नाईट. तर माझे झाले 2000 रुपये इकडे. माझ्याप्रमाणे तरी मला बरंच पडलं आणि मला ही रूम फक्त झोपण्यासाठी पाहिजे होती. कारण की मी सकाळी जे बॅग घेऊन निघायचो किंवा दुपारी, सकाळी किंवा दुपारी जी बॅग घेऊन निघायचो तो डायरेक्ट मी यायचो रात्री आणि रात्री येऊन डायरेक्ट एडिट करायला बसायचो. मी जेवण सगळं बाहेरून खाऊन यायचो तुम्हाला माहिती आहे. तर मी रात्री येऊन फक्त एडिट करायचो, झोपायचो, परत उठायचो आणि निघायचो. मग मला सगळ्यात महागडी रूम कशाला हवी. मी काय रूममध्ये बसायला ना आलेलो होते बरोबर. तर मग अशी माझी रूम अनंत मुक्ताई लॉज. चांगली जागा आहे. जर तुम्ही कधी बजेट ट्रिप प्लॅन करून येत असणार कुडाळला किंवा अवतीभोवती, मी सांगेन हा एक ऑप्शन लक्षात ठेवा. नंबर वाटतं तुम्हाला मी नंबर पण इथे देतो. आणि आता एक काम करूया, 11:20 आले आता, तर नाश्ता करूया, रूम देऊया. ॲक्च्युली मी त्यांना बोललो आहे, थोडा रिक्वेस्ट केली आहे की जर मला ही रूम अजून 1-1.5 तास भेटली तर, कारण की माझी बस 11:30ची आहे. मी 11:15 पासून 11:30पर्यंत मी बॅग, ते पण 2-2 बॅग आहे, ते घेऊन कुठे फिरणार आणि ते पण या उन्हामध्ये. बघूया. आता मी विचारलं त्यांना, ते बोलले मी मालकाला विचारून सांगू. आता जाईन बाहेर विचारेन, जर नाही तर मग बॅग घेऊन निघून जाईन. झालं तर इथेच नाश्ता करेन, परत रूममध्ये थोडा आराम करेन आणि मग 1-1.5 वाजता परत निघून जाईन. ठीक आहे. अरे हां, लक्षात झालं, आपल्याला काजू घ्यायचे, मसाला आहे साधा. मला ऑफिसला पण घेऊन जायचं आहे, घरी पण घेऊन जायचं आहे. तर मग एक काम करूया, पहिला नाश्ता करूया. जमलंच तर आताच काजू घेऊया किंवा जेव्हा आपण निघू तेव्हा आजूबाजूला काय असेल चांगलं दुकान तर तिकडे जाऊन काजू घेऊया आपण. ठीक आहे. चला मग आता इथून प्रस्थान करूया. मी आता रूमवर थांबलेलो, यांना 300 रुपये दिले एक्स्ट्रा आणि रूममध्ये 3 तासाचं एक्सटेन्शन करून घेतलं. तर आता वाजले 2:30, ॲक्च्युली 2:45 झाले. तर आता रूम ताब्यात देऊन मी निघतोय आणि इथून बस स्टॉप आहे काही 15 ते 20 मिनटावर आणि ऊन कडक आहे. तर ते रिक्षा पकडतो आणि डायरेक्ट आपल्या बस स्टॉपवर जातो. आणि बस स्टॉप म्हणजे आपण जिथे उतरून ज्या रेस्टॉरंटमध्ये थांबलेलो कोटोबा तिथे, कारण की तोच बस स्टॉप आहे तिथून आपल्याला मुंबईची बस भेटणार आहे. तर ते निघूया. अरे एक काम तर राहिलं आहे, आपण जिथे राहिलो आहे आता हे अनंत मुक्ताई लॉज, जिथून आपण बाईक घेतली, मन्नत टूर्स अँड ट्रॅव्हल, आपण जिथे जिथे खाल्लं, सत्कार झालं, गजाली झालं, आपण तिथे तुम्हाला मी रिव्ह्यू दिला ऑन इथे यूट्यूबवर. पण ऑनलाईन गुगलवर टाकायचं राहिलं आहे. तर आता काय करणार, जिथे मी जाणार आता खायला कोटोबामध्ये, तिथेच जाऊन सगळ्यांचे रिव्ह्यू टाकतो. सगळ्यांनी सर्व्हिस अप्रतिम दिली आहे विदाऊट एनी डाऊट. तर मग रिव्ह्यू देणं तो बनताय बॉस. ठीक आहे. तर मला एक फटाक करून रिक्षा पकडूया आणि तुम्हाला चटाक करून भेटतो मी हॉटेल RSNला. इथे चिकन फ्राय घेते, खाऊन तुम्हाला सांगतो कसं आहे ते.
आता जिथे जेवलो ना त्या हॉटेलचं नाव हॉटेल गजांत लक्ष्मी. आणि खरं सांगू नाही इतकं नाही आवडलं जेवण. चिकन थाळी मागवलेली पण असं एकदम पिचपिचले एकदम मजा नाही आली जेवणामध्ये. म्हणजे इतके दिवस हे 3-4 दिवस मी जे खाल्लं त्या कम्पॅरिझनमध्ये हे हॉटेल ओके होतं. ॲक्च्युली हे काही रिव्ह्यू म्हणून नव्हतं, असंच मला थोडी हलकीशी भूक लागली आणि हे जवळच होतं आपल्या स्टॉपच्या फोटोबाच्या पण बाजूला म्हणून चुकी केली. व्हेजच्या बदली नॉनव्हेज खाल्लं. तर फोटोबामध्ये व्हेज खाल्लं असतं तर झालं असतं, पण काय नाही, चुकीला सुधारे आपण. आता शेवटचे 20 मिनटं उरले, 4 वाजले. शेवटचे 20 मिनटं 4:20ची बस आहे आणि बसवाल्याला पण फोन केला तर तो बोला की बस टायमावरच आहे. तर मग पोटमामध्ये शेवटची कॉफी किंवा चहा. ठीक आहे. मजा येत नाही असं बोलायला की कसं बोलतो मला. शेवटची 20 मिनटं इकडची कोडातली नंतर परत मुंबईला तीच धक्काबुक्की, तेच आपलं रोजचं काम. ठीक आहे, दिस इज अ सायकल. आता इथे आराम केला, आता मुंबईला जाऊन काम करा, परत मग 2-3 महिन्यात सुट्टी घ्या आणि मग परत कुठेतरी दुसरी ट्रिप काढूया आपण. आणि मध्ये मध्ये ना मी रेझोल्युशन टाईप मी विचार केला आहे. मी रेझोल्युशन घेतलं नाही, विचार केला आहे की असा 3-3 महिन्याचा गॅप, 4-4 महिन्याचा गॅप ठेवून मग एक व्हिडिओ 2 व्हिडिओ टाकून फायदा नाही. कारण की ऑब्व्हियसली आपलं चॅनल काय वाढणार नाही एवढं. आणि मला व्ह्यूजचं काही नाही आहे, मला चांगला जो एक्सपिरियन्स होतो ना तो दाखवायचा आहे. मी एक गोष्ट शेअर करतो तुमच्याबरोबर. डिसेंबरमध्ये ना मी 4 ते 5 दिवसाची गोवाची ट्रिप काढलेली. हां, गेल्या डिसेंबरची. पण तिथे मी एकही एक्सपिरियन्स आहे ना कॅप्चर नाही केला. आणि तुम्ही विचार नाही करणार, ट्रिप अशी होती की मी बाईकवर आणि माझे बाकीचे मित्र गाडीमध्ये. मग इमॅजिन करा, मी बाईकवर मोठं ब्लॉग आणि बाकीचे मित्र असं ट्रॅव्हल ब्लॉग. आणि तिथे 5-6 दिवस गोवामध्ये मी बाईकवर फिरतोय. माझे मित्र पण कधी मी बाईक चालवतोय, कधी तो बाईक चालवतोय, कधी मी गाडी चालवतोय, तसं. आणि खूप जागा फिरलोय, खूप जागा. आणि जे आपण 2021मध्ये आपण जे गोवा ट्रिप मारले ना तिथे आपण जे काही नवीन नवीन रेस्टॉरंट एक्सप्लोअर केले ना, मी तिथे पण जाऊन आलो, पण मी ते कॅप्चर नाही केलं. मला ॲक्च्युली ते कॉन्शियसनेस खूप आहे ते घालवायचं. आणि विचार करा, मी ही ट्रिप सोलो मारली आणि सोलोमध्ये मला ॲक्च्युली काहीही कॉन्शियसनेस आला. हां, थोडं जागा कॉन्शियसनेस आला मला, पण ते मी कवर केलं. आणि मला माहीत नाही की हे ब्लॉग्स कसे झाले, तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. आणि जर आवडले असेल तर मी हे कंटिन्यू ठेवेन मराठीमध्ये किंवा ज्या ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल आहे. हिंदीमध्ये पाहिजे तर हिंदीमध्ये पण करीन एक ब्लॉग, इंग्लिशमध्ये पाहिजे तर इंग्लिशमध्ये पण करीन. आणि ते रेझोल्युशन विचार केला आहे ते करत राहीन. ठीक आहे. तर मग असं विचार करू नको की आता हे आपले कोकणातले ब्लॉग संपले तर आता पुढे काय येणार नाही. छोटे मोठे मुंबईमध्ये काही करायला भेटतं तर तेही करेन. म्हणजे फूड एक्सप्लोरेशन, कुठची नवीन जागा, कुठं नवीन रेस्टॉरंट उघडलं असतं तर आपण तिकडे जाऊन कधी खाऊया. आणि कुठे तर असं 1-2 दिवसाची पण ट्रिप भेटली करायला तर आपण तेही करूया. ठीक आहे. तर मग आता जस्ट मला द्या एक शेवटची कॉफी किंवा चहा पोटोबामध्ये आणि नंतर मग बस पकडून आपण मुंबईला रवाना. चला.